सो फायनली गाईज टाईम बघा झालेला आहे 12 म्हणजे 10 मिनटं उलटून गेलेत आणि आता आम्ही जातो आहे. रिॲक्शन हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो बऱ्याच दिवसापासून ब्लॉग्स येत नाही आहे. मी हळूहळू टाकण्याचा प्रयत्न करेल कारण खूप ब्लॉग पेंडिंग आहे. गुढीपाडव्याचा ब्लॉग पेंडिंग आहे. हा ब्लॉग तर तुम्हाला कधी बघायला मिळणार आहे. हा ब्लॉग मला माहीत नाही लवकर येईल कारण आय डोंट नो. गुढीपाडव्याचा ब्लॉग माझा पेंडिंग आहे, पण तो ह्या ब्लॉगच्या अगोदरच गुढीपाडव्याचा ब्लॉग मी टाकून देईल, अपलोड करेल. सो आज आहे हा ब्लॉग. मी कधी बनवते मी मला तारीख सांगते. आज आहे 26 मार्च, रात्रीचे 12 वाजलेत आणि माझ्या दीदीचा आज बर्थडे आहे. तिला बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. इट इज़ हर सिल्वर जुबली बर्थडे. विश यू वेरी हॅपी बर्थडे टू माय सिस्टर. शी इज़ माय एल्डर सिस्टर. सो चला आता हमें प्री बर्थडे सेलिब्रेशन करते हैं. बहुत झोल करके मैंने सब प्लानिंग करके सारी चीज़ें मैंने एग्जीक्यूट की है और लेट्स सी अभी उसका सरप्राइज़ दिया मैंने उसको. अभी देखते हैं उसको वो सरप्राइज़ अच्छा लगा कि नहीं. एंड प्लीज़ मेरे लुक पे मत जाओ क्योंकि रात में मैं बहुत अभी फ़िलहाल मेरा बहुत स्ट्रगल चल रहा है कुछ दिनों से. तुम्ही म्हणत असाल डायरेक्ट हिंदी मराठी से डायरेक्ट हिंदी में कैसे आहे. तो माझं असं ठरलं आहे की मी हिंदी इंग्लिश मराठी तिन्ही लँग्वेज यूज़ करणार आहे फॉर बेटर कन्व्हर्जेशन टू एव्हरी वन. सो चलो प्री बर्थडे सेलिब्रेशनची तयारी सुरू करते मी. म्हणजे मी छोटूसा असा ना केक आणला आहे. केक खायचा केक आणि काही गोष्टी आणल्या आहेत मी. सो चला मी तुम्हाला दाखवते. गाईज तुम्ही बघू शकतात भरपूर गिफ्ट्स पण आणलेत. मी तिला सांगितलं नाही आहे. हे बघा, हे छोटूसा केक आणला आहे मी, खोलून दाखवते. आणि ना ह्याच्यामध्ये ना एक टियारा आहे आणि तिचा 24th बर्थडेचं कॅन्डल आहे. तुम्हाला दाखवते मी काढून. हे बघा कसं वाटतंय, बर्थडे गर्ल लिहिलं आहे याच्यावर. सो चला थोडा आवाज हळू करते कारण तिला काही समजायला नको त्याच्यामुळे. हे बघा असे कॅन्डल्स घेतलेत मी. खूप शॉर्ट पिरियडमध्ये मी हे सगळं काम केलं आहे आणि केक तुम्हाला दाखवते ओपन करून. सो गाईज आता केक ओपन करते मी. तुम्ही बघू शकतात. ये छोटूशी पेस्ट्री आहे, काहीतरी नवीन प्रकारची आणली. हा केकसारखाच आहे पण एकदम छोटूशी, एकच माणूस खाऊ शकतो याला. सो कशी वाटते सांगा. आणि माझ्या बहिणीला विश करा, कॉमेंटमध्ये नक्की करा. सगळे बोलतात करणार आणि कोणी करत नाही. मला माहिती आहे ना. जस्ट आय एम किडिंग. डोंट बी सिरियस गाईज. सो चला आता प्रिपरेशन करूया प्री बर्थडे सेलिब्रेशन. कारण हे तिचा 25th बर्थडे आहे त्याच्यामुळे मी ॲज अ छोटी बहीण म्हणून तिच्यासाठी सगळं प्लॅनिंग केलं आहे. आणि ह्या प्लॅनिंगमध्ये माझे मॉम डॅड पण सामील येतात. सो चला आपण बर्थडे सेलिब्रेट करूयात. सो गाईज माझ्याकडे ह्या कॅन्डल्स अवेलेबल आहेत म्हणून मी कॅन्डल्स घेतल्या नाही आहेत. सो आता हे लावते मी. आणि हे स्पून दिलं आहे मला ह्याच्यासोबत केकसोबत. सो हे आपण हे करूयात आणि हे ओपन वगैरे करूयात. तिला हे वेअर करूयात. सो चला तिचे रिॲक्शन बघूयात. आपण रिॲक्शन खूप भारी असणार आहे. तिला थोडं ना कल्पना होती, अंदाज आला होता तिला की आम्ही हे आणणार आहेत सगळं म्हणून. सो चला बघूया. सो हे आता मी कैंडल इसके अंदर डालती हूँ. और मी हे एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. हे लायटर बार्बेक्यू लायटर आहे. सो हे ऑन करूयात अँड लेट्स बर्न दिस कॅन्डल. कैसा आहे भाई ये. येस ये. चला 1 2 3 अँड गो. चला जाऊयात आता. मेसी किती केलं आहे बघा मी. छोटूसाच बर्थडे सेलिब्रेशन पण मेस किती केलं आहे. सो गाईज अशा प्रकारे काहीतरी केलं आहे मी छान. सो चला चला चला. तिचे रिॲक्शन खूप हे असणार आहेत, अनबिलिव्हेबल असणार आहे कारण तिला काहीच आयडिया नाही आहे आम्ही हे सगळं केलं आहे ना. सो चला जाऊयात आपण. सो फायनली गाईज टाईम बघा झालेला आहे 12 म्हणजे 10 मिनटं उलटून गेलेत आणि आता आम्ही जातो आहे. रिॲक्शन
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. तो टियारा घाल ना, ते हे क्राऊन क्राऊन. सगळ्यांचे फेसेस मस्त झोपीवाले आहेत. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तुला. 25th बर्थडे. कसं वाटलं सरप्राईज? हे माझं डोकं होतं. काहीतरी रिव्ह्यू दे माझ्या सबस्क्रायबर्सला. मला तर केकच नाही चारला. हॅपी बर्थडे. झालं? हां झालं. सो गाईज, आम्ही दरवर्षी असं बर्थडेला न्यू इयरला फालुदा पार्टी करतो. घेऊन या. तो काढ ना आता ते बड्डे गर्ल. बस झाला आता बड्डे गर्ल. एवढा रात्रीचं 12 वाजता गोड खायला लागलीस. कुछ नाही. एकच का? खाओ 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 पिओ मजे करो. फोटो घ्यायचा आहे. 24चं. अरे ते अंकल बोलले मला, ते ओ केक्सवाले, की 25th बर्थडे ते 24चं लावायचं असतं. तो येडा आहे आमचा. येडा बोलतीस काय ब्लॉगमध्ये? सबस्क्रायबर्स बोलतील कशी बोलती. 26 मला चालू होणार. सो गाईज, आम्ही फालुदा पार्टी करतोय आता. कसं वाटलं ग सरप्राईज? मस्त. केक ते मला खूप आवडला. केक खूप, म्हणजे मला ते Cute बकेट केक घ्यायचा होता, पण बकेट केक अवेलेबल पटकन झाला नाही. बकेट केक का बाउल केक काय बोलतात आय डोंट नो, पण मला ते छोटा केकच पाहिजे होता. त्यांच्या खाऊन घेतलं नाही ते? हां खाते थांब. त्यांच्याकडे ना ब्ल्यूबेरीचा पण होता, रसबेरीचा पण होता, पण तो त्यावेळेस अवेलेबल नव्हता. मग मी हाच घेतला, आपला फेवरेट चॉकलेटवाला. वाटलं होतं, एक्सपेक्टेड होतं काय? तुला डाऊट आलता ना आम्ही आलो तेव्हा? मला सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं लपू शकतात, पण केक नाही लपू शकत कुठं. माझी इच्छा होती माझा 25th बर्थडे 12 वाजता करावा. एवढ्या बिझी शेड्यूलमधून मी वेळ काढून गेले माहिती आहे का. गांधी मार्केट फिरले मी, त्याच्यानंतर चेंबूरला आले. का? तुझं केक बिग घ्यायला. आता 12 वाजलेत, झोपायचा टाईम. 12 वाजलेत आणि पप्पाला तेल लावायचं. किती लेट झालाय गाईज. पप्पाला झोपेतून उठवलंय आम्ही. पप्पा झोपून गेले होते आणि पप्पाला आम्ही झोपेतून उठवले 12 वाजता. सो मी आता फालुदाचा आस्वाद घेते. चांगली झाली की 25th बर्थडे. 2 गोष्टी, गुरुवार एक तर स्वामीचा दिवस आहे आणि फेस्टिवल आहे रामनवमी. हां, रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा पण गुढीपाडवा होता. पाडव्याच्या दिवशी माझा जन्म झाला. सो चला, बाकीचं सेलिब्रेशन आपण नंतर करूयात. आता झोपते मी. 12 वाजलेत, आय मीन 12:30 वाजलेत. सो चलो, बाय बाय, मिलते कल सुबह. आज 26 मार्च आहे आणि आता वाजलेत 11 म्हणजे 10:30 वाजलेत आणि दीदी गेली आहे आंघोळ करायला. आज लेट उठले मॅडम बड्डेच्या दिवशी, पण सुट्टी आहे ना त्याच्यामुळे. सो इथे ना त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट्स घेतले. 25 तर नाही, पण घेतलेत आम्ही. छोट्या छोट्या गोष्टी घेतल्यात तिला. हे बघा अशा छोट्या छोट्या, हे मिरर आहे, मिरर. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी घेतल्यात. ही मिडी आहे, हा ड्रेस आहे. सो हे डोरेमॉन, तिला ना खूप दिवसापासून सॉफ्ट टॉय पाहिजे होता. ती बोलली कोणी आहेच नाही मला सॉफ्ट टॉय द्यायला वगैरे वगैरे. तर मग मी सॉफ्ट टॉय घेतला तिच्यासाठी. आणि हे बघा, हे किती क्यूट आहे, मला तर खूप आवडले. असं लग रहा है अभी मैं ही लूँ इसको, गिफ्ट दूंगी और मैं ही ले लूँगी. सो हे अशा प्रकारे आम्ही तिला छोटे छोटे गिफ्ट्स घेतलेत, तुम्ही ते बघू शकतात. आता मी ते फटाफट पॅकिंग करतो आणि मग तिला संध्याकाळी देणार तिच्या बर्थडेच्या दिवशी.
सो तुम्ही इथे बघू शकता. चला आता आम्ही फटाफट पॅकिंग करून घेतो. गाईज, आज आमच्या बिल्डिंगमध्ये साई भंडारा आहे रामनवमीनिमित्त. तुम्ही इथे बघू शकता डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे. फर्स्ट टाईम केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीच्या दिवशीच साई भंडारा आहे आमच्या इकडे. आणि आज दीदीचा बर्थडे प्लस स्वामींचा दिवस थर्सडे आहे. सो सगळं एकसोबत आलेलं आहे. मी तुम्हाला बिल्डिंगमधली तयारी दाखवते. सो ते तुम्ही बघू शकतात आमच्या बिल्डिंगची तयारी मस्तपैकी. इथे समोर रांगोळी काढली आहे आणि पालखीची आत्ताच नुकतीच आरती झाली आहे आणि पालखी आमची गेलेली आहे सगळ्या बिल्डिंगमध्ये. सो तुम्ही इथे डेकोरेशन बघू शकतात केवढं सुंदर केलेलं आहे. सो गाईज, आमचे ऑलरेडी 11 गिफ्ट झाले होते. आता हे 25 कंप्लीट झालेत आमचे. मी तिचे सगळे फेवरेट चॉकलेट आणलेले आहेत. तुम्ही ते बघू शकतात. आता एक एक मस्तपैकी पॅकिंग करतो आम्ही. सो गाईज, आज जसं की मी म्हणाले रामनवमी आहे. त्यातल्या त्यात माझ्या दीदीचा आज बर्थडे पण आहे आणि गुरुवार पण आहे. स्वामींचा दिवस आहे आज. सो तिन्ही गोष्टी अशा एकत्र आलेत आणि खूप छान वाटते. सो दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या सोसायटीमध्ये रामनवमीनिमित्त भंडारा असतो आणि त्यातल्या त्यात पालखी आमच्या घरी, म्हणजे जी पालखी असते ती प्रत्येक इथे बिल्डिंगमध्ये घेऊन जातात दर्शनासाठी आणि पालखीचं सार्वजनिक हे काय बोलतात मिरवणूक काढतात ते लोक. सो आता पालखी आमच्या बाजूच्या घरामध्ये आहे. नेबर आहेत ना आमचे जे, त्यांच्या घरी आली आहे. सो आमच्या बिल्डिंगमध्ये अशी प्रथा आहे की प्रत्येकाच्या घरोघरी पालखीला घेऊन जातात दर्शनासाठी. सो आता बाजूच्या घरी आहे आणि आता फक्त एकच घर आमचं आहे. आमच्या घरात आता पालखी येणार आहे. सो खूप जास्त आनंद होतो, एक्साइटमेंट लेवल आहे, कारण पालखी घरात येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. जवळून दर्शन भेटते आपल्याला. सो आता आम्ही सगळे पूजा वगैरे करतो आणि मग तुम्हाला क्लिप दाखवते. सगळं पालखीला किती छान डेकोरेट केलं. साईंची पालखी आहे ही. सो चला तुम्हाला दाखवते, बघूयात आपण. सो गाईज, आता आमच्या घरात पालखी येणार आहे आणि जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे मिरंडा वगैरेची सोय केली आहे. बिचारे सगळे फ्लोर्स फिरत आहेत पालखी घेऊन. सो अशा प्रकारे आम्ही इथे सोय केली आहे. तो आता व्हिडिओमध्ये येणार. गाईज, आम्ही आलो आहेत सत्यनारायणची पूजा करायला. सो तुम्ही इथे बघू शकतात. सो हे आमच्या बिल्डिंगमध्ये असं केलेलं आहे. आधीच्या क्लिपमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं आहे, पण ते मॉर्निंगचं होतं. आता इव्हनिंग झालेली आहे. डेकोरेशन फार सुंदर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता तिथे. आणि इथे मी सहकुटुंब पूजा करण्यासाठी आले.